बाईक चालू करायला त्याला 10 मिनटं लागतात. हेल्मेट घालणार, ग्लव्ज घालणार. अरे काय बाबा, पोरी पण एवढं नाही करत. संडे आहे ना, या साईडला आहे ना बायकर्स लोक खूप येतात. आपला रस्ता चुकलो, हा एकामुळे रस्ता चुकलो. चला पाय पडायला जाऊया टुवर्ड्स परिक्रमा मार्ग. राधे राधे, जय जय. ओके सो हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो नेहमीप्रमाणे आज आम्ही देखील आमच्या तिवारी कट्ट्यावर आलो आणि आज चाललो आम्ही फिरायला माझ्या स्कूल बडीसोबत, स्कूल फ्रेंडसोबत. वाजलेत आता 7:05. टाईम होता 6चा, पण ठीक आहे. युजली सगळे लेट असतात, सुट्टीचा दिवस आहे आणि ठीक आहे, थोडेफार रिझन्स होते आमचे. त्यामुळे आत्ता सध्या तरी आम्ही इथून निघायला 4 जण आहोत. मी आहे, प्रतीक, दत्ता, दत्ताची वाईफ अपर्णा. ओके, सो आता निघतो, जरा घाई करतो, मला वाटेल तर सांगतो. हां लवकर आला, लवकर आला. प्रॉपर रायडर होतं. सूर्य पण वरती आलाय. हा बघ ना, कोण बोलतंय, बघ कोण बोलतंय. बोलायसाठी जागा देतात माणसं. चला घाई करूया, मला वाटेल सांगतो. ओके सर, फायनली प्रवास सुरू झाला आहे 7:10. काय बोलतो 7:10 झाले. मग ठीक आहे, कव्हर करू. आपल्याकडे रायडर्स आहेत. अरे तू बोला रेडी आहे रे. ऑलराईट गाईज, मीरा रोडला आलो होतो महाराजांच्या पुतळ्याच्या इथे आणि इथून पुढे आता स्टार्ट करणार आहोत. मध्ये रस्त्यात पुढे थांबलो नाही, कारण एका दोघांना घ्यायचं होतं. एका दोघांना नाही, एकाच मेंबरला घ्यायचं होतं. फुल रायडर दिसतं, फुल रायडर दिसतं रे बाप दिसतं. बाकी सगळे गेले पुढे. याच्यासाठी थांबलो होतो कारण हा मीरा रोडला होता, हा आपल्याला इथून जॉईन करणार होता. यांना आपली जर्नी आता चालू झाली आहे. मी पण गाडीने स्विच केली. गाडी तीच आहे, राणीची गाडी हा घेऊन आला होता. तो त्याच्या गाडीवर बसला, मी याच गाडीने आलो, याच गाडीवर जाणार. बरोबर ना? ओके ओके ऑलराईट. तो आता सुरू झाली जर्नी. तुम्हाला सांगतो आजचा प्रवास काय आहे. ॲक्च्युली आम्ही चाललो आहे पालघर साईडलाच. पालघर साईडला चाललो आहे का, कारण पालघर साईडला आपलं एक मिनी वृंदावन म्हणून प्लेस आहे. तो त्या प्लेसला आम्ही जाऊन व्हिजिट देणार आहोत आणि एक छोटी राईड पण होईल आमची पालघरपर्यंत. पालघरला आपला एक फ्रेंड राहतो, पालघरला पाटील राहतो, तो पण आम्हाला नंतर भेटणार आहे. अँड प्राची पण पुढे भेटणार आहे. तो येताना आम्ही एक ऑलमोस्ट 6 जण असणार आहोत. आता निघताना आम्ही 3-4 जण करत गेलो होतो, आता चाललो आहे म्हणजे. बट येताना आम्ही प्रॉपर 6 जण असणार आहोत. तो प्लेसला व्हिजिट करू. आणि गाईस ट्रॅफिक लागला. हा ना, इथं झालं ना शेवटी. अरे मध्ये थोडं मस्त पाहत आणलेली गाडी, इथे ट्रॅफिक लागला. तुझ्यासाठी थांबलेलो, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागला आहे. अरे बघ शपथ, इथं ट्रॅफिक आहे. कसं होणार? मी तर 3 तास पकडून चाललो होतो, 3-2.5 तास पकडून चाललेलो. त्याला कांता लागणार बाबा, नाही तर नाही. गाईस ह्याच स्पीडने जर आम्ही चालत राहिलो, सावकाश सावकाश सावकाश, त्या घाई नाही. ह्याच स्पीडने जर आम्ही चालत राहिलो तर 9:30 काय आम्हाला 10:30 पण होतील. हा खातोय माती. 11:30 बोल अजून. हा बोल, आता 12 पण होतील. झालंय काय तर रे तुम्ही लोक. फाउंटनला पोचलो ना? हां हां, फाउंटनला आलं. इथून पुढे सुसाट जाऊ आय होप, बट ट्रॅफिक आहे. ठीक आहे, बाईकवर आहे त्यामुळे काय वाटणार नाही एवढं. काही शकत बाईकर्स पण आहे. आज संडे आहे ना,
या साईडला ना बायकर्स लोक खूप येतात. आपल्याला पण एकदा अशी राईड करायची आहे बाईक. करूया आपण, नक्की करणार नाही असं नाही. आता सध्या ठीक आहे, थोडी कडकी आहे. त्यानंतर एक एक करून इन्स्ट्रुमेंट बाईक वगैरे सगळे येणार आपल्याकडे. मग आपली पण एक प्रॉपर राईड होणार. थोडी येणार नाही येणार ते माहित नाही मला, पण माझी नक्कीच होणार. माझ्यासोबत मॉन्टी पण असणार. आताच बोलून ठेवतो. हा चाललोय काय बोलतो? अरे चाललंय बाय. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन अँड हॅपी जर्नी. हॅपी जर्नी तुला. काय बोलतो? कोस्टल राईड? हो हो, तर चांगलं आहे, चांगलं आहे. मला तर करायचंच आहे. ठीक आहे, वेळ येईल आपली हळूहळू, तसं आपण करू. नाही असं नाही, थोडीफार तडजोड असते. सध्या ट्रॅफिक मधून रिलीज कधी होणार? फायनली ट्रॅफिक क्लिअर झालं. आता इथून पुढे सुसाट जाऊ. सुरत. हा, इथून पुढे सुसाट जाऊ. मोठी आहे ना, तर मोठी घेऊन जाईल. बाकी सगळे मागेच आहेत, येतील. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I got all this potential that's deep inside of me, but they hate when you're successful cause they try to be. They sit there being judgmental because you're trying things, and they just want you to settle and do the right thing. So get a good job, don't slack off. Wake up every morning, make a good impression on your boss. Don't do anything that I wouldn't do, and when you're making money, make sure you don't spend it too soon. मामा सांगतो तुम्हाला काय लिहिलंय. I got a different काय path from लिहिलंय ते everyone and that सांगतो. includes you. Who were you to tell किसी me की how to दौलत live? देखकर हैरान मत होना, भगवान मुझे भी देगा. परेशान मत होना. भाई सही लिखा है, सही लिखा है. I need whatever the hell could make me happy, and I don't think you have a clue what could that be. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something गाणीवडे that could टोल make क्रॉस sense. केला. युजली ते टोल क्रॉस केल्यानंतर बायकर्स लोकांचा अड्डा असतो. ते बायकर्स लोक थांबतात. आपण बघूया, आपल्याला दिसतात आहे का दुसरी बाईक. आय थिंक नाही आहेत, मॉर्निंगला असतात. आपण लेट झालं, पण थांबायचंय का? आम्ही पण थांबलोय. चहा नाश्त्यासाठी थांबूया. थांबावं लागणार, ब्रेक तर घ्यायला लागणार. ऑब्विसली नाश्ता वगैरे काय केला ना. टाक ना पुढे. ऑलराईट, सो गाईज नाश्त्यासाठी थांबलो होतो. एक 20 मिनटं झाली आम्हाला. आता इथून एक 40 किलोमीटर्स दाखवत आहे मिनी वृंदावन. राईट, 40 किलोमीटर्स मिनी वृंदावन दाखवत आहे. आता का मध्ये कुठे हॉल्ट होणार नाही आमचा. तो डायरेक्ट रपरप करून जाऊ. हां, खूप चांगली जागा आहे ना. पुढे व्ह्यू चांगला आहे. पुढे थांबणार नाही आता, डायरेक्ट मिनी वृंदावन. नेक्स्ट स्टॉप एक अर्धा पाऊण तास लागेल. आता सगळे निघतं. भेटूया डायरेक्ट मिनी वृंदावनला. अरे काय 10 मिनटं लागतो तो बाईक चालू करायला. त्याला 10 मिनटं लागतात. हेल्मेट घालणार, ग्लव्ज घालणार. अरे काय बाबा, पोरी पण एवढं नाही करत. अरे कमाल आहे आपल्या पोरांची पण. यार काय त्या बायकोची नाही रे, त्याची कमाल आहे. बायको रेडी झाली आहे, हा अजून रेडी होतोय. लेट्स गो. चल पळा पळा. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I got all this potential that's deep inside of me, but they hate when you're successful. सो गाईज पालघरला पोहोचलो आहे. पालघरला इथून पुढे आम्हाला अजून 2 मेंबर ॲड करणार होते.
पाटील मिस्टर पाटील मिसेस पाटील. आता इथून पुढे मी गाडी घेतो कारण मला मागापासून बसून झोप येत होती. मागे मॉन्टी बसेल, तोच पुढे जज करेल. निघायचं, चला निघूया. इथून पुढे आय थिंक एक 30 किलोमीटर आहे, तो निघूया. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. रस्ता चुकलो, हा एकामुळे रस्ता चुकलो. परत मागे जायला लागेल. पाटील सोबत राहिलं पाहिजे होतं, ह्याच्यासोबत राहिलो म्हणून त्याचं चालेल. काय नाही, आधी दुसरी झालं, आधी दुसरी येतात. पाटा पटकन दिसत पण नाही ना. ओके, झालं आतमध्ये एंटर. रस्ता सुरू झाला. इथून पुढे 7 किलोमीटर दाखवत होता बोर्ड मध्ये. होतो लवकर. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yo, go, go, go. Hustle hard, hustle every single day. I'll be making moves till I'm buried in my grave. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range. Cause I grind through the climb, I invite pain. You'll never hear me, bitch, nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain anything you want, anything you need. Your mind's got the key ingredient, it's belief. They deceive with the negativity, but I just slide right by that energy. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you गाईस पोचलो आहे आम्ही. जस्ट पार्किंगमध्ये आहोत, गाड्या पार्क करतो आहे. ओपन पार्किंग आहे. पुण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो कारण गाड्या तापू शकतात. नॉट पे पार्किंग फ्री आहे तुम्हाला. फ्री आहे, नॉट पेड पार्किंग. हे बघ, सगळे आपापली जागा धरून लावतात आहे गाडी. मी काय म्हणतो, ऐक, आज सोड, जाऊ दे आता, लावले ना आपण, एवढं काही नाही. ती आत टाकली असते, सरकवली असतीस ना, तुझी गेली असते आत. प्रायव्हेट पार्किंग आहे. अच्छा, असं आहे का? चावी लावलेली आहे गाडीला. आईस वॉकिंग एंट्रन्स. चला आतमध्ये तर आलं. बाहेर गाड्या एवढं, अरे आई शपथ, आतमध्ये पण बघ किती गाड्या आहेत, बस वगैरे प्रायव्हेट. ते सोड, बाहेर पण एवढ्या गाड्या आहेत ना. आणि आज वरतून त्यात आज संडे आहे, त्यामुळे गर्दी एवढी असणार आहे का विचारूच नका. ह्या साईडला नाश्ता, फ्रूट्स वगैरे सगळं. नाही नाही, विचारतो रे मी, माहीत असलेलं बरं ना. ह्या बाबा शूटसाठी अलाउड आहे, एवढं मोठं आहे. अलाउड आहे ना, शूटसाठी अलाउड आहे ना. अलाउड आहे. ही गौशाला आहे गाईस, ही आहे गौशाला. मस्त वाटतं. तो शेणाचा वास, गोठा प्रॉपर. बापरे, घरच आली. असं आपले फ्रेंड्स तिथे थांबले आहेत. थोडा वेळ विश्राम करू द्या ना, आपण थोडा थांबूया. असलं भारी आहे. आपण पण
चारा घेऊया आणि टाकूया त्यांना थोड्या वेळाने. सगळे जरा इथे चिल करत होते, आता चालेत, थकलेत, थोडे बसलेत. हे टेम्पल मी तिकडे थांबलो नाही, गुलाबाला काय थांबलो, तिकडे गुलाबाला थांबलं थोड्या वेळाने आपण आतमध्ये जाऊ आणि थोडंफार एक्सप्लोअर करू. ऑफकोर्स आतमध्ये शूट करायला अलाउड असेलच. बाहेरूनच का मस्त वाटतंय. माहीत नाही मला गोप्रोमध्ये आपलं ॲक्शन कॅमेरामध्ये किती तेवढं वरती आहे का, म्हणजे तेवढं दिसतंय का ॲक्शन कॅमेरा तेवढा जस्टिस करतोय का, पण जे मी डोळ्याने बघतोय सही आहे, सुपर्ब आहे. अच्छा गाईस, हे आहे टेम्पल आणि टेम्पलच्या बाहेरच इथे चप्पल ठेवण्यासाठी सुविधा आहे. चप्पल बघा कसं ठेवायचं पिशवीमध्ये. पिशवीवरच 10 रुपये लिहिलं आणि ती पॅकेट आहे, चिप्सची प्राईज आहे, सही ना. तेव्हा हे चपला गाईस आतमध्ये एंटर करूया. मस्त वाटतंय वरती, एक नंबर आहे. साईडला साईडला सही आहे रे. चला पाय पडायला जाऊया. चल गाईस, दर्शन तर घेतलं आपण. थोडा वेळ बसूया इथे साईडला. मस्त आहे यार, गार आहे. माझ्या मागे ग्राउंड आहे आणि समोर मंदिर आहे. म्हणजे काय म्हणू मी, खरंच काय मस्त कलाकृती आहे. डोळे एकदम आश्चर्यचकित वाटते की कसं बनवलं असेल आणि कसं त्यांनी वेल मेंटेन केलं असेल इथे. प्रॉपर साफसफाई वगैरे सगळं, आणि ते कडे वगैरे कटाडं. इथे बसायला पण मस्त जागा आहे आणि खूप गार वाटतं इथे पण बसल्यावरती, बऱ्यापैकी आहे. आणि आपला पब्लिक फोटोशूट करत आहे. हां, म्हणजे ते अलाउड आहे. मोबाईलने तुम्ही व्हिडिओज फोटोज वगैरे काढू शकता. तुम्हाला अलाउड आहे इथे, नाही असं नाही. कोणी तुम्हाला काही इथे बोलणार नाही, पण तुमच्या लिमिटमध्ये जास्त काही हे नका करू. आणि खरंच खूप भारी वाटतं आहे. गाईस, थोडा वेळ बसलो होतो इथे. जागा आहे, मनसोक्त जागा आहे. 40 किलोमीटर आहे. गाडी पण बसलो होतो. आता थोड्या वेळाने निघू सगळे. बाहेर पण खूप काही बघण्यासारखे आहे, तुम्हाला ते दाखवतो. चला बाहेर जाऊया. गाईज, इथे खूप मस्त आणि वेगळ्या प्रकारची शांतता आहे. म्हणजे तुम्हाला एक पीस ऑफ माइंड इथे मिळेल. आणि जे लोक येतात ते भजन वगैरे करतात इथे, आणि खरंच खूप बरं वाटतं. आणि आत्ता मी पण निघतो आहे, फ्रेंड्स वगैरे सगळे माझे निघतात आहे.
महाराजांची मूर्ती दाखव ना, किती रिअलिस्टिक वाटते. बघ ना मग खरोखर म्हणजे असे बसल्यासारखे वाटत आहे. एक सेकंड पुढून दाखवतो. खरंच किती रिअलिस्टिक मूर्ती वाटते ते. प्रसाद घेऊया आणि मग इथून निघूया. थँक्यू. सो गाईज आपण निघूया आता. आता जरा तिकडे जाऊया. तिथे पण खूप काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. मला माझा फ्रेंड बोलला पाटील, कारण तो इथेच राहतो आणि तो इथे येऊन गेला आहे. लेट्स सी काय आपण बघूया. ते चप्पल ठेवायची सुविधा मस्त आहे. सिस्टमॅटिक आहे, टोकन वाईज. चप्पल आवरायचा नो चान्स. टोकन घ्या, टोकन घ्या, पिशवी घ्या, टोकन पिशवीत चपला भरा आणि परत मग त्याला द्या आणि टोकन घ्या. तुमचं दर्शन वगैरे झालं की टोकन रिटर्न करा आणि चप्पल परत घ्या. अरे बोल, सही ना. बापरे केवढं मोठं मंदिर आहे. अच्छा, इथून पुढे आपण जाणार आहोत. पुढे अजून एक टेम्पल आहे, तिकडे जाणार आहोत. लेट्स गो. अच्छा, इथे भजन वगैरे करत येतात लोक. फक्त आपलेच नाही तर फॉरेनर्स लोक पण येतात इथे, बाहेरच्या गावचे पण, कारण त्यांना पण त्या भक्तीची ओढ असते. हां, अच्छा गाईस, त्या मंदिरा शेजारीच अजून एक मंदिर आहे. ते आहे श्री श्री राधा मदन मोहन मंदिर. श्री राधा मदन मोहन मंदिर. सो आपण इथे आता आतमध्ये जाऊया. खूप छान छबी आहे. हे बघा दाखवतो. अच्छा गाईज, हे मंदिर पण खूप म्हणजे मोठंच वाटतं मला. त्याच्यापेक्षा ह्याची हाईट जास्त वाटते. म्हणजे ते थोडं खाली आहे, इथे मध्ये ग्राउंड आहे आणि हे थोडं उंचवट्यावर आहे असं वाटतं. म्हणजे इथे डोंगर भाग आहे थोडा हा, आणि डोंगरावर असल्यासारखं वाटतं हे. ह्या साईडला ग्राउंड आहे. म्हणजे इथे पण काही ना काहीतरी मे बी तयार होत असेल, मला माहीत नाही. आपण पुढच्या वेळेला येऊ तेव्हा नक्की बघू. सध्यापुरतं मंदिरच आहे. त्या साईडला डोंगर पण आहे. काहीच मंदिरातून आलो होतो, दर्शन घेतलं होतं आणि जरा इथे बसलो होतो. आणि बाजूलाच हरे राम हरे कृष्ण असा नामाचा नामघोष, नामसंकीर्तन चालू आहे आणि लोकांचा पण त्याला प्रतिसाद देखील आहे. ते बघा. शांत वाटतं गाईज. हा आहे फॉरेस्टकडे जायचा रस्ता. चला फॉरेस्टला जाऊया. बाय द वे, तुम्ही जर इथे येत असाल आज जायला तर ते टायमिंगनुसार या, कारण ते टाइम मेन्शन केलेलं आहे. हे बघा, लकड़ी से बनाए गए बैरिकेड्स को पार ना कीप इट दॅट इन युअर माइंड. तुम्ही परिसर को टाइम टू टाइम या आणि टाइम टू टाइम जा. बोतल प्लास्टिक. सो गाईज, टुवर्ड्स परिक्रमा मार्ग. सगळ्याच इथे प्रॉपर बोर्ड पण दिलेला आहे, तुम्ही कुठे भटकू नये म्हणून. तर तुम्ही जात असाल तर प्रॉपर हा बोर्ड बघा. आणि जागोजागी असे बोर्ड लावलेले आहेत की कोणत्या ठिकाणी जायचं आहे, काय. परिक्रमा मार्ग, मथुरा राईटला,
यमुना लेफ्टला, गोवर्धन लेफ्टला, नंदगाव लेफ्टला. आपण जाणार आहोत परिक्रमा मार्ग. इथून स्टार्ट होणार आहे. सो चला, तर हे आहे बिगिनिंग. परिक्रमा बिगिन्स. ओके, आतमध्ये आलो आहे. अच्छा, पहिलं आहे कृष्ण जन्मस्थान. इथे आहे भूतेश्वर महादेव मंदिर. इथे तलाव आहे. तलावात मस्त मासे आहेत. जस्ट दाखवतो तुम्हाला. त्या साईडला आहेत मासे. खूप छान. राधे राधे जय. भजन म्हणतात आणि खरंच म्हणजे लोकांचा पण प्रतिसाद बघा इथे. दाखवतो तुम्हाला. आणि भजन सुरू झालंय आणि लिटरली लोकांचा सॉलिड प्रतिसाद पण आहे आणि भारी आहे. आपण पुढे जाऊया. तर ह्या साईडला आहे बरसान, नंदगाव, गोवर्धन आणि यमुना. सगळी जागोजागी तुम्ही कचरा कुठेही फेकू नये यासाठी ते व्यवस्था पण केलेली आहे. म्हणजे कूडेदान कसं असतं ते बनवलेलं आहे. वाव, एक भारी आहे. मध्ये एंटर करूया. परिक्रमेचा पुढचा टप्पा आहे गोवर्धन पर्वत. गोवर्धन पर्वत गाईज हाच आहे ना. पुढे अच्छा, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल का नीट परिक्रमा म्हणजे काय. श्रीकृष्ण जन्मापासून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव, त्यानंतर त्याचं पालन पोषण. म्हणजे जन्म झाला कोठडीत पण पालन पोषण कुठे झालं, यशोदेच्या घरी.
तिथून पुढे जे काही आहे कृष्णाची पण काही लीला वगैरे आहे सगळी ते ह्या परिक्रमेत दाखवलेलं आहे ॲक्च्युली. हा आहे गोवर्धन पर्वत. इथून पुढे जाऊया. गोविंद कुंड आहे इथे. वृंदावन धाम है. सो गाईज जिथून आम्ही एंटर केलं होतं यह तिथून परत आता आम्ही एक्झिट दिले. पूर्ण आतमध्ये पाहिलं आहे. निवेदन है. तुम्हाला ऑफकोर्स ब्लॉगमध्ये मी शूट केलेलं आहे, तुम्हाला पाहायला मिळेलच. अधिक आणि आता इथून आम्ही पुढे निघतोय. कीर्तन ऊन पण खूप लागतं और आहे. अपना समय लेट्स सी, बघू आता पुढे कसं काय जेवणाचं. तिथे असेल तर आम्ही इथे करू, रादर आम्ही बाहेरच जेवण करू. से निवेदन है. आता इथे थोडा फोटोशूट करून घेऊया. पवित्रता बनाए रखने में हमारा सहयोग. फोटो काढूया आणि मग निघूया. धाम सो गाईज माझ्या राईटला आहे मंदिर इस्कॉन. हा दाखवलं नाही काय, दाखवलं. हा राईटला मंदिर आहे. अँड झालं आमचं सगळं फिरून वगैरे. आणि पण आता हा प्रवास अजून बाकी आहे. फक्त मंदिराचा प्रवास संपला, टेम्पलचा जो आम्ही आलो होतो मिनी वृंदावन. सो तो प्रवास संपला. आणि खरंच सांगू, उन्हातून हालत एवढी बेकार झाले सांगतो. पण ठीक आहे, इथे कॅन्टीन वगैरे आहे, जेवण वगैरे आहे, प्रोव्हाइड वगैरे होतं सगळं. आम्ही पण बसून थोडीफार लस्सी प्यायली, थोडी मनाला शांती भेटली. आणि एक सजेस्ट करतो, तुम्ही पण जर मिनी वृंदावनला भेट देत असाल तर प्लीज करून दुपारी नका येऊ, कारण तुम्हाला तो मनस्ताप होईल. होपसो करून की तुम्ही मॉर्निंगच्या वेळी या. म्हणजे सकाळच्या वेळी 5 वाजता तर ओपन होतं टेम्पल, असं मी तर ऐकलं आहे, विचारलं होतं. 5 वाजता ओपन होतं. त्यानंतर तुम्ही कधी येऊ शकता. आश्रम पण आहे इथे साईडला. थँक्यू दाखवल्याबद्दल. जाताना आश्रम आहे. हां, मी काय म्हणत होतो, सकाळी या, सकाळच्या वेळी या. आणि मोस्टली 10-10:30 नंतर अवॉइड करा, कारण ऊन पण खूप असतं आणि उन्हाच्या झळा एवढ्या बसतात आहे ना, म्हणून सांगू. आणि बाकी मंदिर खूप चांगलं आहे आणि फिरण्यासारखं बरंच खूप आहे आतमध्ये. आणि मी तर नोटीस केले की आतमध्ये तुम्ही जर एंटर कराल आतमध्ये वृंदावन कुठे फॉरेस्टमध्ये जर तुम्ही एंटर कराल तर फॉरेस्टमध्ये तिथे 60 पॉईंट्स आहेत, 60 प्लेसेस आहेत. मी बघितले आहेत, आम्ही मोस्टली कवर केले सगळे. आणि ते कवर होता तुम्हाला एक पाऊण तास तरी जाईल. म्हणून सांगतो की मॉर्निंगच्या वेळेला रादर संध्याकाळी आहे का, संध्याकाळनंतर ओपन असतं मला माहीत नाही, बट दुपारच्या वेळी तुम्हाला त्रास होणार नाही जेणेकरून उन्हाचा, कारण इथे ऊन खूप आहे. यार अजून मे महिना सुरू नाही झाला आहे आणि ऊन एवढं लागतं. फॉर अ काइंड ऑफ इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला की मॉर्निंगच्या वेळी या. बाकी आमचा प्रवास खूप चांगला झाला. ठीक आहे, आम्ही जे आले त्यांच्यासोबत, जे नाही आलेत त्यांच्याशिवाय, पण ठीक आहे, त्यांनी मिस केलं. कापूस आहे, कशाला पकडायचं. जिथून एंटर केलं आम्ही तिथेच आता एक्झिटला आम्ही बाहेर पडतो. बाकी सगळे येतात त्या मागून. कापूस निघायचं, संपला. चला निघूया. अजून जेवायचं बाकी आहे, पण ठीक आहे, भूक लागली.
त्यामुळे पुढे शूट करू, बघू पुढे शूट करायला भेटलं तर. पण कुठेतरी जेवायला भेटेल का तसं बघतो प्लेस. मला माहिती आहे ना, जेवायला भेटेल नक्की भेटेल ना. नाही तर तुला कुदवेन मी. सो गाईस बाहेर पडलं आता, सगळे निघतो आम्ही. चल मार केक मार. चला आता पुढे जेवायला थांबलो तर थांबू मे बी. यार कॅमेऱ्याचं काय झालं. हां ठीक आहे. हां सगळं मी काय म्हणतो, आता जेवायला थांबू थोडा वेळ आणि मग डायरेक्ट आम्ही पुढे थांबणार नाही, हॉल्ट नाही घेणार आणि डायरेक्ट निघू मग. त्यामुळे पुढे काय जर्नी असणार नाही आहे. काही असलं तर मी दाखवेलच. सो आता सध्या बसूया, निघूया आपण. चल बाकी सगळे बसतील गाडीवर. चल या रे, चल. घेतला ना सगळा, काय राहिला नाही ना. हे गेलं मिनी वृंदावन. टाटा. नेक्स्ट टाइम परत येऊया कधी वेळ भेटला, आपल्याला संधी भेटली, चान्स भेटला तर नक्की येणार आपण. मस्त जागा. हा पण मी सांगितलं का उन्हातून फक्त येऊ नका. तर मित्रांनो, आजची ही आपली शॉर्ट राईड आणि मिनी वृंदावनची सफरचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्लॉगला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.